बॅट्समॅनने अगदी नॉकआउट खेळी केले होते मागच्या मॅच मध्ये आणि टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. सुरेश आणि समोर फलंदाज आहे हेमंत. हेमंतने चांगली कामगिरी केली आणि आता कॉन्फिडन्स त्याचा वाढलाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी तर 4 षटकांचा सामना. 4 षटक लक्षात ठेवा. पहिला पॉवर प्ले त्यानंतर मात्र फिल्डिंग पसरवली जाईल. हा बॉल वाईट. पहिलाच खराब बॉल. खराब सुरुवात. हर्षद 11 शरद 11 टीम. शरद 11 टीम कालच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकल्या होत्या आणि तन्मय 11 आजच्या दिवसामध्ये 2 मॅच जिंकल्या. आता नॉकआउट मध्ये त्यांचा सामना चालू आहे. हा फटका चांगला गॅप सिलेक्शन आणि 4 धावा नक्कीच मिळतील कारण तिथे क्षेत्ररक्षक कोणी नव्हता आणि 4 धावेनं तेवढं जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवर. होणार नाही. करून ते 4 षटकांचे सामने खेळवले जातील. सुरेश मुरगुडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शाळा फलंदाजा हेमंतचा एक चौकार आलाय. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आहे. बॅटची काहीच लागले. पुन्हा एकदा चौकार येईल कारण इथे बॉल अडवणं कठीण आहे. वेगानं पुन्हा एकदा बॉल खराब झाला 4 धावेसाठी. जर या 2 विकेट आउट झाले नाहीये तर मात्र तन्मय 11 संघाला हरवणं कठीण आहे. फक्त 2 चांगले खेळाडू आहेत आणि त्या 2 खेळाडूंनी मात्र आपली टीम टॉप 4 मध्ये नेऊन ठेवले. कदाचित या सामन्यामध्ये जिंकली तर टॉप 2 मध्ये सुद्धा जाईल. सुरेश पुन्हा एकदा थोडासा मार्ग ठरतोय परंतु कमबॅक करावं लागेल. हा फटका बसला आहे. क्षेत्ररक्षक सुनील वाघमारे झेल खाली आणि एक सोपा झेल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा कामगिरी केली होती चांगली परंतु त्या अगोदर एक झेल सोडली होती. उमेश सुद्धा चांगला बॅट्समन आहे. हेमंत बाद झाला त्यानंतर आता नवीन बॅट्समन उमेश जातोय मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या परंतु धावा आल्यानंतर थोडंसं कमबॅक सुद्धा पाहायला मिळालं. अजून एक विजय सावंत सारखा बॅट्समन आहे. उमेश सारखा बॅट्समन आता स्ट्राईकवरती आहे. कोलटास बॉल गॅप सिलेक्शन केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नामदेव या टीमचा आयकॉन प्लेअर आहे आणि एक धाव ऍड डायबोकावरती टोटल आता 10 वरती जाऊन पोहोचलाय तन्मय 11 संघ. विकेट आली जरूर परंतु धावा सुद्धा फार चांगल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू सुद्धा शिल्लक आहेत. स्ट्राईक वरती विजय सावंत आहे. इथे मात्र आपली विकेट सांभाळून ठेवायचं काम करतात कारण शेवटचे बॉल बाकी आहेत आणि त्या बॉलवरती विकेट द्यायची नाहीये विजय सावंतला. जरी धावा आल्या नाहीये तरी उर्वरित 3 षटकामध्ये तो धावा जमा करेल परंतु विकेट त्याची महत्वाची आहे. चांगला बॉल होता. सन्मान दिला. खराब बॉलवरती प्रहार केलं जाईल. सुरेश चांगला बॉलर आहे आणि सन्मान सुद्धा मिळतो. अजून एक शॉर्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू खेळून काढलाय. टोटल 10 धावा धावपळकावरती. धावा आल्या असते चेंडूवरती परंतु धावा घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. फक्त बॅटला बॉल लावून घेतले विजय सावंतनं. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकवरती आता पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती उमेश आहे. 4 षटकांचे सामने आहेत आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा फलंदाज विजय सावंत अशा प्रकारचे बॉल खेळून काढतोय.
म्हणजे येणाऱ्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी होईल यात काही शंका नाहीये. कदाचित उमेशकडे तो रोल असेल आता जो हेमंतला मागच्या मॅच मध्ये खेळला होता. उमेशने आता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता गोलंदाज नामदेव येतोय, स्ट्राईक वरती उमेश आहे. सर्कल ते प्राबंध हटवले गेले. आता फिल्डिंग आता चारी बाजूला फिल्डर्स बाहेर मिळतात. धावा आता येणं कठीण आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 फिल्डर बाहेर असताना फक्त 10 धावा दाखलकरवरती आल्यात. हेमंत बाद झालाय. त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं शरद 11 टीम कडून. तर मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल. या षटकामध्ये सुद्धा धावा कमी येतील कारण चांगला गोलंदाज आहे, आयकॉन प्लेअर आहे या टीमचा नामदेव चिडवे. उमेश बॉल खेळतोय. अशा प्रकारचे बॉल पाहायला मिळतील आता कारण विजय सावंत 2 बॉल डॉट खेळला होता. शेवटच्या बॉलवरती जर 1 धाव घेतली असती तर समीकरण कुठेतरी बदललं असतं. परंतु हा पहिला डॉट बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा नामदेव चिडवे गोलंदाजी मार्फत. हा बट्टा चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु थोडस दुखापत झालं असं दिसत आहे. धाव मिळेल एकच. टोटल 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना स्ट्राईक वरती येतोय विजय सावंत. त्याचं अजून खातंही खोललं नाहीये. जोरात मारायचा होता परंतु ग्राउंड शॉटच्या दिशेने बॉल चालला. विष्णू निर्गुडेकडनं झालेली दिसते. शेवटपर्यंत बॉलवरती प्रयत्न केला अडवण्याचा आणि अडवला गेला. 2 धावा वाचवल्या गेल्या आपल्या टीमसाठी. टोटल 13 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अजूनही मोठा फटका आला नाहीये. अजूनही चांगलं षटक पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विजय सावंत आहे आणि स्पीडिंग झाली त्यामुळे 2 धावा. एकच धाव मिळाला असते तर उमेश स्ट्राईक वरती पाहायला मिळाला असतं. हा बॉल फसलाय. चिडवे या बॉल वरती मात्र चुकीची लाईन आणि लेन पाहायला मिळाले. ते स्वतः फलंदाजाला समजलं ना तर मात्र मॅच मध्ये तो कितीही धावा करू शकतो. स्वतः फलंदाजाला कळावं लागतं आपली विकेट किती महत्वाची. छोटा बॉल गरज होती का या बॉलची आता विचार करत असेल नामदेव सुद्धा आणि बाकी टीम प्लेयर सुद्धा विचार करत असतील तर फुलटॉसची गरज होती का विजय सावंत समोर. आणि 6 धावा. टोटल 25 वरती धावून पोहोचलाय. त्यांना 11 संपलं. पहिल्या 3 चेंडूवरती गोलंदाजी चांगली झाली होती परंतु उरलेल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. अजून एक बॉल बाकी आहे. हा बॉल चांगला होता आणि सन्मान सुद्धा मिळाला. या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरलाय परंतु बॉल चांगला होता आणि या बॉलवरती एकही धाव येत नाहीये. टोटल 25 धावा. या ओव्हरमध्ये आल्या 15 धावा. अजूनही 2 गोलंदाज बाकी आहेत आणि 2 गोलंदाजांवरती आता आक्रमण केलं जाईल. उमेश आणि विजय सावंत दोन्ही चांगले बॅट्समन आहेत. विजय सावंतचा विचार केला तर अगदी आपली विकेट सांभाळून ठेवतो शेवटच्या षटकामध्ये. टोटल 25 धावा दाखवण्यावरती आहेत. तिसऱ्या गोलंदाजावरती आता प्रेशर आहे कारण दोन्ही आता साईड बॅट्समन आहेत आणि हाणामारी करण्याचं काम आता चालू केलं आहे दोन्ही फलंदाजाने. राजेंद्र माठाल गोलंदाज. हा सुद्धा गोलंदाज चांगला आहे. याच्या विरोधात सुद्धा धावा येणं कठीण आहे. स्ट्राईक वरती उमेश आहे. राजेंद्र माटेल गोलंदाजी मार्फत. हा तिसरा गोलंदाज आहे. हा सुद्धा चांगला गोलंदाज शरद 11 टीम कडे आहे.
तुला फिल्डिंग लागत नाही या शरद 11 टीमची. स्ट्राईक वरती उमेश राजेंद्र माठरच्या हातामध्ये 30वे षटक आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं. उमेशच्या बॅटमधून आला आज षटकार आणि 6 धाब्याने आता धावपळत जाऊन पोहोचला 31 धाब्यावर. गती कमी होती त्यामुळे हा षटकार पाहायला मिळाला. लाईन बदलावी लागेल. गती परिवर्तन चांगली फलंदाजी पाहायला मिळते. उमेश असो किंवा विजय सावंत दोन्ही षटकार मारतात. या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज अगदी सहज पोहोचला होता आणि 1 धाव. टोटल 32 धावा. टोटल 32 धावा धावपळता करते. विजय सावंतच्या विरोधात आता जाळं रचलं गेलंय. राजेंद्र माटल गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा. त्यानंतर अजूनही 4 चेंडू सोडायचे आहेत. विजय सावंत समोर फटका बसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. भाई सावंत चुकी करतोय. विजय सावंत पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकला होता परंतु सर्व जाळे फाटलेले आणल्याचं काय असं वाटतं. 25 धावा धावपळकावरचे आहेत. विजय सावंतच्या आजच्या दिवसामध्ये खेळ पकडणं कठीण आहे. कोणताही क्षेत्ररक्षक असू दे खेळ कधी पकडत नाही. माटर पुन्हा एकदा आणि एक धाब्याने धावपळकात जाऊन पोहोचले 34 धावसंख्येवरती. विजय सावंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. धावा रोखत नाहीये. धावा चालूच आहेत शरद 11 टीमसाठी. 11 टीमसाठी. हा यॉर्कर बॉल होता. या बॉलवरती जास्त धावा मिळणार नाही. 1 धाव मिळेल. चुकीचे आणि ते प्रयत्न केला जातो. एकच धाव आणि टोटल 35 धावा. या षटकामध्ये सुरुवातीला एक षटकार आला होता. त्यानंतर जो काही कमबॅक केलाय राजेंद्र माटलने ते अगदी पाहण्यासारखं आहे. कारण त्यानंतर धावा येत नाहीये. सिंगल डबल आल्या जरूर परंतु चांगली गोलंदाजी आहे. हा फटका बसला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय पुन्हा एकदा आणि 4 धावा टोटल. वरून जायला पाहिजे तिथून तो राजावर झाला वरून जायला पाहिजे. इकडून इकडे बिघात ना खालून तिकडे पडून टाकून अरे कल्प्या वर तू घ्या कल्प्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकात जाऊन पोहोचलाय.
39 या धावसंख्येवरती. त्यानंतर आता चौथा गोलंदाज आहे श्रवण हा गोलंदाज आहे. यंग टॅलेंट आता आपण विजय सावंतच्या समोर पाहणार आहोत. विजय सावंत आहे. श्रवण पहिले चेंडू फेकण्यासाठी सज्ज होता. शॉर्ट बॉल विजय सावंत या चेंडूवरती बरसतोय. 6 धावा. सुरुवातीच्या बॉल 6 धावासाठी पाठवल्यानंतर आता त्यांना 11 संघ मात्र मॅच मध्ये फार चांगली कामगिरी आणि सुरुवातीच्या सगळ्या मॅचेस त्यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती विजय सावंत आहे. हर्षद 11 टीम समोर थोडासा अडचणीत आला होता. खेळ पकडले असते तर हर्षद 11 टीम या ठिकाणी पाहायला मिळाली असती. जिथे प्लेअर नाहीये गॅप. 4 धावा. दुसरा प्लेअर बॉलर कोण? श्रवण आता खरं तर फसला गेलाय विजय सावंत समोर. कारण अनुभव जास्त नाहीये आणि बॉल कसे टाकायचे लोक प्रयत्न करत नाहीये. सर्व बॉल आता पुन्हा एकदा मोठा फटका. विजय सावंत समोर कोणता बॉल आता साधारण बॉल असणार आहे. कारण साईड बॅट्समॅन आहे आणि कोणत्याही बॉलचा तुला फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक बॉलवरती प्रहार केला जातो. श्रवण आता मात्र प्रेशर मध्ये आहे. हा बॉल चांगला आहे. धाबा घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. टोटल धावसंख्या झाले 55 धाबा. अजूनही धाबा कंट्रोल मध्ये आहेत. कारण समोरची बॅटिंग लाईन सुद्धा चांगलं आहे. राजेंद्र माठल आहे, नामदेव चिडवे आहे, विष्णू निरगुडे आहे. हा बॉल 22 साऊंड थोडासा गडबड करतो. 2 धाबा नाही तर विजय सावंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेलाय. विजय सावंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेलाय. 57 धाबा. जास्तीत जास्त 63-64 पर्यंत जाईल. समोर बॅटिंग सुद्धा चांगली आहे त्यामुळे धावा घेणं गरजेचं आहे. फटका फसला. सुरुवातीचे 3 बॉल श्रवण मारणे ठरला होता. पण त्यानंतरच्या 3 बॉल मध्ये 2 धावा आणि विजय सावंतची विकेट सुद्धा मिळवली. पहिले इनिंग समाप्त बॅटिंग लाईन फार चांगली आहे. नामदेव आहे, राजेंद्र माटल आहे, सुनील वाघमारे आहे, कल्पेश टोंबरे सुद्धा आहे. आता हे ठेवूया जा आधी. ए इकून जा. एक बोला
भाग गया उधर खाली खड़ा होता है वरून जायला पाहिजे रे, इथून जायला पाहिजे. इथून अडवून होता ना ते. कोणतं मागून उठलं मान जागा तू नाव तिकडे हा नाही मला बाहेर निघला समोरचा तटून बाहेर निघा आता फायनल मोठ्यानं पोरा आधी तो असा टार्गेट इतकं मोठं नाहीये, सामान्य टार्गेट आहे. कारण या मॅच या मैदानाचा विचार आणि चेंडूचा विचार केला ना तर बाउंड्री षटकार सहज येत आहेत. फक्त बॅट्समन खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. एक बॅट्समन टिकला तरी या धावा अगदी सहज पूर्ण होतील. अगदी या बॉलवर तर सुरुवातीपासून प्रहार केले ना तरी काही हरकत नाहीये. बॉलला फक्त हवेत उडवायचं आहे, टायमिंग करायचं आहे. पण समोर विजय सावंत आहे. विजय सावंतच्या समोर हिटिंग करणं कठीण आहे. पहिला बॉल 24 बॉल पहिल्या बॉल पासून आता प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण 15 धावा येणं गरजेचं आहे प्रत्येक षटकामध्ये. पुन्हा एकदा नामदेव स्ट्राईक वरती आहे. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आले तरी चालतील, परंतु विकेट महत्वाची आहे. विकेट जोपर्यंत आहे खेळपट्टीवरती तोपर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जिंकू शकते शरद 11 संघ. विजय सावंत चांगला गोलंदाज आहे. 2 बॉल डॉट. डिसिजन पेंडिंग आणि नॉट आउट आहे. चालू आहे. राजेंद्र माचल कबर कोणचे डोके पडणं. 1 डाऊन सीमा पार. शेवटपर्यंत क्षेत्ररक्षक धावत राहिला बॉलवरती, परंतु 4 धावा रोखल्या नाहीये. टोटल 5 धावा दाखलकावरती. यानंतरची मॅच असेल नॉकआउट. विजय सावंत एक चौकार एक सिंगल. टोटल 5 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवरती राजेंद्र माचल आहे. हा फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हर्षल. थोडंसं खंडन पाहायला मिळालं, परंतु जास्त नुकसान होत नाहीये. एकच धाव, 6 धावा.
त्यांना इलेव्हन संघ सुद्धा पहिल्या षटकामध्ये 10 धावांवरती होता. त्यानंतर मात्र चांगल्या कामगिरीत त्यांची पाहायला मिळाली. शरद इलेव्हन टीम सुद्धा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा दाखवण्यावरती आहेत. एखादा चौका षटकार या बॉलवरती येणं गरजेचं आहे. विजय सावंत बॅटची एक आणि झेल सोडली गेली ज्या फ्लोअर अजूनही मॅच जाऊ शकते. परंतु हा षटक जर का कमी धावांचा आला तर मात्र फार कठीण जाईल. या षटकावरती आता जो काही प्रयत्न करायचा आहे तो फलंदाजांना या षटकावरती करावा लागेल. या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये 20-22 धावांचा टार्गेट असेल प्रत्येक षटकामध्ये. उमेश आहे दुसरा गोलंदाज. आता उमेशवरती प्रहार केले जाते. बॉल डॉट गेला तरी चालेल. आता एकच प्रयत्न असेल. स्ट्राईक वरती राजेंद्र माठल, स्ट्राईक वरती नामदेव चिडवे दोन्ही बॅट्समॅन ओपनिंग साठी गेले होते. अजूनही मैदानामध्ये आहेत. उमेशकडे आता गोलंदाजी आहे. 18 बॉल 52 धावांची गरज आहे. 18 बॉल 52. स्ट्राईक वरती राजेंद्र माठल प्रेशरमध्ये आहेत. फलंदाज सुद्धा गोलंदाज सुद्धा. या षटकामध्ये जे काही निर्णय असेल तो आता कळेल. पुन्हा एकदा कचऱ्याची घंटा वाजली होती परंतु दोन्ही बॅट्समॅन आता सुरक्षित आहेत. हा बॉल डॉट बॉल. डॉट बॉल आहे. शेवटचा बॉल पर्यंत संघर्ष आहे शरद इलेव्हन टीम साठी. सतरा बॉल 52 धावांची गरज आहे. राजेंद्र माठल स्ट्राईक वरती. हा फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग क्षेत्ररक्षक येतो राम त्या ठिकाणी धावतोय परंतु थोडीशी रनिंग नाही तर रनिंग खूप केली होती परंतु त्याच्या आवाजाच्या बाहेर होता बॉल. कारण बॉल जसा बॅटला टच झाला तसं वाटलं होतं की हा चौकारच जाईल. आणि 4 धाबीने धावफलकात जाऊन पोहोचलो 10 या धावसंख्येवरती. पहिला डॉट त्यानंतर 4 धाबा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या षटकामध्ये जास्त धाबा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा कमी आल्या. प्रत्येक षटकामध्ये 14-15 धाबा येणं गरजेचं आहे. बॉल हलवत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय. 2 क्षेत्ररक्षक मध्ये अजून एक झेल. बॉल यष्टीरक्षकाकडे आलाय. 2 धावा मिळाल्या जरूर परंतु झेल सोडली गेली. इथून एखादा मोठा फटका आला तर झेल मात्र मार्ग ठरेल. 12 धावा धावफलकावरती आहे. उमेश अजूनही चांगली कामगिरी करतोय. अजूनही मोठा फटका येत नाहीये. एक चौकार सोडला तर चांगली कामगिरी आहे. सगळ्यात बॉल आहे. आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हर्षल निर्गुडे त्या झेल खाली आणि झेल सोडत नाहीये. राजेंद्र माठल बाद होतो. प्रेशरमध्ये आता शरद इलेव्हन संघ.
काही हरकत नाही, परंतु संकटाच्या वेळी जो उभा राहतो तो खरा प्लेअर, तो खरा मॅच विनर असतो. आणि आता संकटात आहे शरद 11 संघ. मल्लीने काय रे माणूस आज आवाज आपली ठेवत रे. तो होत नाही त्याला सर्व अरे करायचं मुझे खाना मत खाओ का. आम्ही देखा. मिरच्या माग पक्के वडा मिरची मारा. हा सुनील आता मात्र संघ अडचणीत असताना मैदानामध्ये गेलाय, परंतु आता मोठे फटके खेळावे लागतील. कोणत्या तरी एका बॅट्समॅनला ते आता जबाबदारी घ्यावी लागेल. हवा जास्त नव्हत्या, समोरची टीम शरद 11 टीमचा विचार केला तर बॅटिंग चांगली होती, परंतु स्मार्ट खेळून बाद झाला. त्यानंतर आता प्रेशर आलाय. सुनील वाघमारे स्ट्राईक वरती आहे. हा फटका चांगला आहे. सुनील वाघमारे गेला प्रहार करतो आणि 6 धाब्यानं जो काही प्रेशर बनवला. 18 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 40 धावांची गरज आहे आणि 40 धावा पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये सुद्धा होऊ शकतात. आणि अजूनही कदाचित या षटकातील चेंडू करतोय ना. एक बॉल 6 धावाचा खेळ केलाय. शॉर्ट बॉल जास्त नाही तर 4 धावा जरी आल्या असत्या. पहिला धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. एकच धाव, 19 धावा. अजूनही 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39 धावा. या मैदानामध्ये एका षटकामध्ये 30 धावा सुद्धा पाहिल्यात, 35 धावा सुद्धा पाहिल्यात. चांगलं खेळ केला, चांगली हिटिंग केली तर या धावा सहज पूर्ण होऊ शकतात. तिसरा गोलंदाज कोण असेल? हेमंत वेगळे आहे तिसरा गोलंदाज, आणि हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. मागच्या काही मॅचेस मध्ये कमी धावसंख्या खर्च केले, परंतु आता सोपं नसणार आहे. सुनील सारखा बॅट्समन आहे, नामदेव नामदेव सारखा बॅट्समन आहे. माझा आहे तो. 12 बॉल 39 धावांची गरज आहे निर्णायक षटक. या षटकामध्ये किती धावा येणार? जास्तीत जास्त धावा शरद 11 टीम विचार करत असेल या षटकामध्ये किमान 20 धावा येणं गरजेचं आहे. आणि त्यांना 11चा एकच प्रयत्न असेल, सिंगल डबल आल्या तरी चालतील, मोठा फटका नको आहे. कोणता संघ या मॅच मध्ये बाजी मारेल? स्ट्राईकला सुनील वाघमारे, गोलंदाज हेमंत. शॉर्ट बॉल होता जरूर, परंतु या बॉलवरती गती होती, उसळी होती, त्यामुळे सुनील हा गोलंदाज थोडासा चकला. परंतु अजूनही 5 बॉल आहेत या षटकातील. सुनील स्ट्राईक वरती आहे. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा बॉल डॉट जात आहे. सुनील सुद्धा प्रयत्न करतोय, परंतु बॉल लागत नाही बॅटला. या बॉलवरती काय प्रयत्न असेल? नामदेवला स्ट्राईक वरती आणणं की स्वतः प्रहार करणं? अजून समोर सुद्धा चांगला बॅट्समन आहे हेमंत दैवी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा डॉट घेतोय का? हा बॉल टॅप केलाय जरूर, परंतु धावा येणार नाही. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. राम बांधारे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, बाउंड्री वरती फिल्डिंग करतोय आणि 3 धावा अडवल्या गेल्या. अजूनही 38 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती नामदेव येतोय. नामदेवकडे आता या षटकातील 3 चेंडू आहेत. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती नामदेव. हा फटका फसलाय, परंतु 4 धावा येतील का या बॉलवरती? आणि 4 धावा टोटल आता जाऊन पोहोचले 24 धावा धावफलकावरती. पल्लवित होतील, परंतु डॉट बॉल आले तर मात्र पुढच्या षटकामध्ये 30-6 षटकार मारणं कठीण जाईल. परंतु या मैदानावरती 6 षटकार मारणं इतकं कठीण नाहीये. हेमंत पाहिजे पुन्हा एकदा फुल टॉस आणि
अपील केली होती, परंतु पंचांनी अपील फेटाळलेला. समोरच्या दिशेला बॉल होता, तिन्ही स्टंप ते दिसत होते पंचांना, त्यामुळे नॉट आउट. अजून बॉल आहे शिल्लक. नामदेवला या बॉलवरती स्टेप आउट करून खेळला असता तर कदाचित स्टेजवरती हा बॉल आला असता 6 धावांसाठी. परंतु आपण इथून बघतोय आणि तिथे खेळण्यामध्ये फरक असतो. अजून त्याच पद्धतीचा बॉल होता. अजून जर स्टेप आउट केला असता तर हा सुद्धा तसाच बॉल होता. शेवटच्या षटक आणि या षटकामध्ये 6 बॉल 34 धावा. सुनीलला आता 6 षटकार खेचावे लागतील किंवा 5 षटकार चौकार. 34 6 षटकार 34. काय घडेल या शेवटच्या षटकामध्ये? इतिहास घडवला जाईल का? 6 बॉल 6 षटकार मागले जातील का? यानंतर टॉस केला जाईल आयुष लेवन आणि जय मल्हार. जय मल्हार टीमचा कर्णधार मयूर जाधव इथे उपस्थित आहे. आयुष लेवन संघाचा कर्णधार किंवा संघ मालक सुनील ठोंबरे कर्णधार आहेत मला वाटतं, आणि त्यांनी या टॉससाठी आयुष लेवन टीमचे सुनील ठोंबरे टॉससाठी यायचं आहे. इतिहास घडेल का? रोशन साळुंके 6 बॉल 34 धावा. अजूनही चान्स आहे? नाही, आता नाहीये, चान्स नाही. दोन्ही कॅप्टन इथे आले तर टॉस केलं जाईल. तुळशीराम पाटील साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. विनंती करतो तुळशीराम पाटील साहेब, आपण या मॅचचा टॉस करायचा. आयुष लेवन आणि मल्हार जय मल्हार यांच्यामध्ये टॉस केला जाईल. तुळशीराम पाटील साहेब यांच्या हस्ते हा टॉस केला जातो. हे जिंकलं ना तुम्ही इकडे बोलून मॅच पाहायला मजा येईल, कारण टॉस सुद्धा पडला नाहीये, विकत राहिला. कदाचित सुपर ओव्हर टॉस हारलाय मला वाटतं आयुष लेवन संघ. जो काही निर्णय असेल 2 मिनिटं थांबतोय. मॅच मध्ये आता मजा नाहीये, स्पष्ट झालाय. आयुष तंगल करून संघ सुपर 2 मध्ये प्रवेश करतो. षटकार आहे पण लेट झालाय, टाइम निघून गेलाय. वेळेत जर षटकार आले असते तर मॅच टॉप 2 मध्ये आला. हे जिंकलं तर तुम्ही बगिराला घेतला म्हणून जिंकला तुम्ही. सामना संपलाय. 11 संघ